मुंबईतील एका बँकरला ठग सेनांनी सिनेस्टाईल गंडा घातलेला आहे। प्रसिद्ध चित्रकाराच्या पेंटिंग्स मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल 18 कोटींचा गंडा घातलाय। पाहूया ठग सेनांनी नेमकी काय शक्कल लढवली आहे आणि कसं फुटलं हे फसवणुकीचं बिंग। सिनेमातले हे सीन आठवून सुद्धा आपल्यापैकी अनेकांना नक्कीच हसू येईल। कलाकारांची खोटी तारीफ करत एका अर्थहीन चित्राची लागलेली लाखोंची बोली, तर दुसरीकडे गवत खाणाऱ्या घोड्याचं चित्र असल्याचा बनाव करत उकळलेले लाखो रुपये। कधी कल्पना केली आहे की अशी शक्कल लढवून कोट्यवधींची फसवणूक केली जाईल? प्रत्यक्षात अगदी असंच घडलंय मुंबईत। प्रख्यात चित्रकारांच्या कलाकृती मिळवून देण्याच्या बहाण्यानं एक दोन नव्हे तर तब्बल 18 कोटींचा गंडा ठगसेनांनी घातलाय। हा बनाव उघडकीला येताच फसवणूक झालेल्या व्यावसायिकानं मुंबईच्या ताडदेव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली आहे। पुनीत भाटिया म्हणून जे फिर्यादी आहे यांना पेंटिंगचा छंद असल्यामुळे त्यांनी 5 ते 6 पेंटिंग गेल्या 2 वर्षापासून ते एका इसामाकडून विकत घेत होते। त्यांनी आपल्या दिल्लीतील बंगल्यामध्ये ह्या पेंटिंग लावल्या होत्या। त्यानंतर त्यांना जेव्हा समजलं की ही पेंटिंग खोटी आहे, त्याने एक एजन्सीच्या मार्फत हे पेंटिंगचे व्हेरिफिकेशन करून घेतल्यानंतर त्यांना समजलं की हे सिग्नेचर डिफरंट म्हणून असं दाखवण्यात आलेलं आहे। त्यांनी ताडदेव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत धाव घेतली। तक्रारदार पुनीत भाटिया आणि विश्वांग देसाई यांची एका पार्टीत ओळख झाली। त्यावेळी देसाई यांनी परिचय देताना पेंटिंगविषयी 25 वर्षांचा अनुभव सांगितला। आर्ट इंडियाच्या राजेश राजपाल यांच्याशी ओळखीविषयी सांगितलं। स्वस्तात पेंटिंग मिळवून देण्यासाठी मदतीचा शब्दही दिला। त्यानंतर त्यांच्यात ओळख वाढली। माजी IAS अधिकाऱ्याकडून विकत घेतलेल्या आणि मध्य प्रदेशातील राजाकडील पेंटिंग्सच्या बहाण्यानं कोट्यवधी रुपये उकळले। त्या पेंटिंग्स पाहण्यासाठी आलेल्या भाटिया यांच्या मित्रांनी पेंटिंग्सविषयी संशय व्यक्त केला। पेंटिंगची शहानिशा करण्यासाठी निवृत्त अधिकाऱ्याशी संपर्क साधल्यानंतर फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं। त्या अधिकाऱ्यानं अशी कोणतीच पेंटिंग्स विकली नसल्याचं सांगितलं। आणखी चौकशीत पेंटिंग्स आणि सोबत दिलेली कागदपत्र बनावट असल्याचं स्पष्ट झालं। आता ताडदेव पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। ठगसेन फसवणूक करण्यासाठी कोणती शक्कल लढवतील हे सांगता येत नाही। कदाचित भाटियांच्या मित्रांना संशय आला नसता तर ही फसवणूक उघडही झाली नसती। त्यामुळे कोणताही व्यवहार करताना डोळे उघडे ठेवण्याची आणि योग्य शहानिशा करण्याची गरज असल्याचं स्पष्ट झालंय। मुंबईहून P. मल्लिकार्जुनसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।